दोघांमध्ये चहांबाज कोण आहे जास्त? चहानबाजी. खूप चहा लागतो. मी खूप वर्ष कॉलेजमध्ये शिकवायची. स्टाफ रूम मध्ये बसल्यानंतर एक लेक्चर घेऊन आल्यानंतर थोडासा सिप घोट घोट अशी प्यायची. पण आता रिटायरमेंट नंतर मग मी थोडंसं चहाचं प्रमाण मी कमी केलं आणि इकडे वाढलं. कारण शूटिंगला आपल्याला लागतो तो चहा, नाटकाच्या ब्रेक मध्ये लागतो तो चहा, त्याच्यामुळे इथेही चहा आहे. चहाचा घोट देतो, मग आपण गप्पा मारूया. येस जयवंत सर, तुमचा सकाळचा व्यायाम चालू आहे की नाही? हो, ऑफकोर्स. कारण मी तुमचे सोशल मीडियावरती व्हिडिओज पाहत असतो. येस. तुम्ही आरे कॉलनीत जाता ना? हो. मी तुमचे खूप व्हिडिओ पाहिलेत. घ्या, गरम गरम चहाचा घोट घेऊया. वा, मस्त आहे. मस्त. चला जरा गप्पा मारूया. बरं वाटलं मला जरा. क्या बात आहे. किती वर्षांपूर्वी जयवंत सर तुमच्या आयुष्यात आले? 40-45. जेव्हा ते आले तेव्हा ते काय म्हणून आले? म्हणजे मित्र म्हणून आले, शेजारी म्हणून आले, नट म्हणून पहिल्यांदा पाहिलं? पहिल्यांदा आले ते नट म्हणून आयुष्यात आले. बर. मग मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. क्या बात आहे. आणि मग प्रेमाचं रूपांतर विवाहात झालं. क्या बात आहे. पण हे नट म्हणून आले ते तो क्षण कोणता? ते नाटक तो कोणतं? क्षण म्हणजे ऍक्च्युली नट म्हणजे ही पूर्वी की लोकसत्तामध्ये पुरवणी यायची. हो. ही गडकरी आणि ही दोघं मिळून ते करायचे. दॅट इज कलाकुंज. बर. त्यामध्ये हिने मला प्रथम बोलवलं होतं ॲज अन ॲक्टर. माझं एक इंटरव्ह्यू. मग मी पाटकर, प्रदीप, प्रशांत अशा सगळ्यांना घेऊन गेलो. अशी ओळख झाली. आणि मग नंतर एका नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो. दॅट इज संगीत म्युन्सिपाल्टी. त्यावेळी एक डान्सर पाहिजे होती. एक डान्स होता त्यामध्ये जो दिलीप कोल्हटकर म्हणाला कोण कोण कोण. मग सुलभा मंत्री वगैरे. प्रदीप म्हणाला अरे आपण विद्याला बोलूया. आणि ही भरतनाट्यम विशारद पण होती. मग तिला ते बोलवलं आणि मग तिथे ते डान्स आणि मग त्या प्रयोग आणि मग तिथे ती ओळख जास्त वाढली आणि मग ती पुढे वाढत गेली. वा. बरं, यांचं विद्यार्थ्यांचं शिक्षण खूप झालंय म्हणे. खूप म्हणजे रिअली आय ब्लेस्ड की अशी मुलगी मला त्या काळात भेटली. अहो, अशी म्हणजे त्यांचं शिक्षण एवढं आहे म्हणे की तुम्ही ते डायलॉग सारखं पाठ केलंय वाचून वाचून. हो, येस. एवढ्या डिग्री आहेत. काय किती? एखाद्या सांगा, पाठ आहेत का बघू? हो, आहेत ना. MA MPhil फर्स्ट क्लास फर्स्ट. त्यानंतर विवा शिरवाडकरांची PhD. त्यानंतर नॅचरोपॅथीची PhD. आता योगा क्लासेस घेते. जवळजवळ 40 ते 50 बायका म्हणजे बिंबिसार आणि आजूबाजूनी येतात. 40 ते 50 महिला बिंबिसार वगैरे कुठून कुठून येतात. मग हे तुमच्याकडून योगा शिकतात की नाही? तो योगा कुठे करतो माहितीये का संकर्षण? असं सोफ्यावर बसतो, टीव्ही चालू असतो, हातात मोबाईल असतो, आणि मग असं रील बघतो तो. वेगवेगळे असे रील. झोपलं. जयवंत, आहे जागा आहे मी. हा त्यांचा योगा. हा योगा असतो. जसं तुम्ही बैठकीचा योगा करता तसं तुम्ही लावणीमध्ये सुद्धा कार्यक्रम केलेले आहेत असं आम्ही ऐकलंय. आपल्या शाहीर साबळ्यांच्या ग्रुपमध्ये होते. महाराष्ट्राची लोकधाराचा प्रयोग कुठेही असला तरी हा बाईक घेऊन तिथे पोहोचायचा. तुम्हाला भेटायला? मला भेटायला नाही, मला पिकअप करायचा. अच्छा. घरी ड्रॉप करायचा. त्यामुळे मला पिकअप ड्रॉपचं कधी टेन्शनच नव्हतं. कुणाचं काय तर कुणाचं काय.